नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही निघालेलो आहोत श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासाठी। आम्हाला लवकरच निघायचं होतं, पण आम्हाला थोडा लेट झाला आणि संध्याकाळचे 6 वाजले आम्हाला निघायला। गाडीची पूजा केली, नारळ फोडला आणि आमच्या जर्नीचा आम्ही श्री गणेश केला। गणपती बाप्पा मोरया। पहिल्यांदा आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलो, डिझेल टाकून घेतलं। डिझेल टाकल्यानंतर आम्ही एका चौकात गेलो, तिथे मस्त गरमागरम चहा घेतला। प्रवासात तर चहाची गरज सर्वांनाच असते आणि बऱ्याच वेळा चहाची गरज असते। चहा घेतल्यानंतर पुढे गेलो। 8:30 वाजता, 6ला निघालो होतो, 8:30 वाजले। 8:30 वाजता आम्ही खेडघाटात आसपास थोडं आकाश मिसळ म्हणून एक रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे। तिथला ॲम्बियन्स तुम्ही पाहू शकता, एक नंबर आहे। खूप छान त्यांची सर्व्हिस पण आहे। आरूला पण खूप भूक लागली होती, 6 वाजता निघाली होती, काही खाल्लेलं नव्हतं। तिथं आम्ही मस्त जेवणावरती ताव मारला। फूड क्वालिटी म्हणजे खूप सुंदर आहे, टेस्ट पण एकच नंबर आहे। तुम्ही थांबला तर नक्की तुम्ही तिथं ट्राय करा त्या रेस्टॉरंटला। जेवण फुल झालं होतं, झोप आली। आरू आणि मी तर काय मागे झोपीच गेलो डायरेक्ट। नाशिक चौकात आल्यानंतरच आम्हाला जाग आली। 11:30 वाजले होते। 11:30 वाजता आम्ही नाशिक चौकात काय पोहोचलो, नाशिक चौकामध्ये। तिथे आम्ही ऑनलाईन हॉटेल बुक केलं, स्काय बोट इन म्हणून। रात्री कंटाळलेलो त्यामुळे काय असं शूट नाही केलं। सकाळचा व्ह्यू आहे हा, तुम्ही बघाल, हे होम टूरचा व्ह्यू आहे, सॉरी हॉटेलचे रूमचा टूरचं ते दाखवलं मी तुम्हाला। सकाळी फास्टमध्ये आवरलं, साडी वगैरे नेसली आणि चेकआउट केलं। चेकआउट करून आम्ही निघालो, नाश्ता केला। नाश्ता करून पुढे निघालो दर्शनासाठी। तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये। शंभो हर हर। तर बघा किती गर्दी आहे, खूप गाड्या वगैरे। आम्हाला तर एक अंदाज आलाच की बाबा खूप वेळ लागणार आहे दर्शनाला, असा एक अंदाज आला होता। आम्ही गाडी पार्क केली। गाडीची पार्किंग होईपर्यंत मी तिथं फोटोज वगैरे थोडंसं व्हिडिओ शूट करत होते, छोट्या छोट्या क्लिप्स घेत होते। त्या आरूचं बघा मस्त पोज वगैरे देऊन छान ती शूट करून देत होती मला। गाडी पार्क केली आणि पुढे निघालो। पुढे निघाल्यानंतर आम्ही थोडंसं गंध वगैरे लावला आणि VIP पास काढण्यासाठी सगळेच लागतात तिथं। VIP पास काढायला एकाने जाऊन सगळ्यांचे पास काढून यायचं असं काही नाही आहे, सगळेच लागतात तिथं VIP, कारण ते थंब सिस्टम आहे तिथे। तर तिथे VIP पास काढला आणि VIP पासलाही खूप लाईन, आणि VIP पास काढून सुद्धा आम्हाला 4.5 ते 5 तास लागले दर्शनाला। मला तर म्हणजे वाटलं होतं की आरू काय माहिती 4-5 तास एवढ्या वेळ थांबेल की नाही, कारण खूप गर्दी होती आणि लहान मुलं मोस्टली म्हणजे रडतात वगैरे, त्यांना कंटाळा येतो। पण नाही, तिने खूप छान आम्हाला कोऑपरेट केलं। ती एकदम एन्जॉय करत होती गर्दीमध्ये, तिला काहीही वाटलं नाही। ती 4-5 तास मस्त आरामात ती थांबली। त्याच्यानंतर आणि शेवटी कसं असतं, आपण देवाला एवढ्या लांब गेलोय आणि देवाचं आपल्याला महत्त्वाचं असतं की आपलं देवाचं दर्शन छान होणं, काही गर्दी वगैरे काही मॅटर करत नाही। आतमध्ये काही मोबाईल वगैरे म्हणजे फोटोशूट करणं अलाउड नाही, त्यामुळे आत काय आम्ही फोटो नाही केले। मस्त आरूने आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं, खूप सुंदर दर्शन झालं। बाहेर आलो, छान फोटोशूट केलं आणि हे पाहू शकतो मी मंदिराचं ना जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, त्यामध्ये तसं दिसत आहे। त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, लाडूचा प्रसाद घेतला तिथे। आरूला तर लाडू खूप आवडतो, तिने तिथेच आले लवकर मम्मा मला मस्त तिने खाऊन टाकला तो लाडू तिथे। आणि लाडू खाल्ल्यानंतर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत पुढच्या ज्योतिर्लिंगासाठी। स्टे ट्यून, तो पण लवकर ब्लॉग येईल, तुम्ही नक्की बघा। आणि हा ब्लॉग कसा वाटला सांगा, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।